So welcome everyone. Welcome to Sadeva classes. We are in standard 3. Now today we are going to take your next lesson, that is symmetry. पुढचा आपण एक नेक्स्ट लेसन आहे बघा सिमेट्रीचा जो आपण आज घेणार आहोत. तर व्हॉट डू मीन बाय सिमेट्री? काय असं सिमेट्री बघा बरं. चला. तुम्हाला काय दिलंय? ऑब्झर्व द लीफ शोन alongside. Take another leaf like this one which has many veins. In the middle there is a vein that runs with the that runs the full length of the leaf. Now, what you need to do, you have to fold the leaf along the vein. What do you see? One part of the leaf falls exactly another. बघा काय त्यांनी सांगितलंय, what they have told you. Yes. So you have to fold this leaf. Yes, you have to fold this leaf. हा पूर्ण काय करायचा, हा पार्ट याच्यावर इथे फोल्ड करायचा असा along the side. So what you'll get, तुम्हाला इथे कसं मिळणार, what you'll get here, you'll get like this. असा तुम्हाला एक मिळणार बघा. Right? Like this you'll get the, yes, so like this you'll get the leaf. बरोबर. याला म्हणतात सिमेट्री. इट इज नोन एज सिमेट्री. एक्झॅक्टली सिमेट्री याला असं म्हणतात. नाव अजून काय एक्झाम्पल तुम्हाला दिली बघा. बघा, सो टेक अ ट्रायंग्युलर पीस ऑफ पेपर. तो जो आपला आधीचं पान बघा, इफ यू फोल्ड द लीफ इन डिफरंट वेज, तर तसं तुम्हाला एक्झॅक्टली मिळेल का? नाही मिळणार. सो देन तुम्हाला एकाच पर्टिक्युलर थिंगने तुम्हाला ते एक्झॅक्टली मिळणार. नाव टेक अ ट्रायंग्युलर पीस घ्यायचा आहे आणि हा असं तुम्हाला फोल्ड करायचा आहे. As shown, fold it alongside the dotted line. Does one part of the triangular leaf fall exactly on the other? Yes. पण जर असा ट्रायंगल घेतला, then it is not the exact. हे सिमेट्री नाही. So this is symmetry and this is not the symmetry. याला सिमेट्री म्हणणार नाही. चला पुढे जाऊया. अजून काही एक्झाम्पल बघूया, then we'll come to know exactly. चलो. Yes. Some of the figures, some of the following figures are asymmetrical or symmetrical about the given dotted line and some are not. Observe them carefully. So this is symmetrical figure. बघा याला आपण fold केलं असं, then you'll get the same. फक्त एवढंच part this. But this is not symmetrical. If you fold this like this, it is not symmetrical. It is symmetrical. It is also not symmetrical. आता बघा, it is not symmetrical. See, this figure, ही दोन्ही figure सारखेच आहेत, but what they have done, here is the vertical line and here is the horizontal line. This makes the symmetry, this does not make the symmetry, this does not make the symmetry. Getting? चला अजून काय बघा तुम्हाला. You are given more example here. Mango is not symmetrical. Then here also this diagram, it is also, see, जर अशी लाईन असती then it would have been a symmetrical. पण असं मधल्या मध्ये लाईन symmetrical आहे का? नाहीये. Here it is symmetrical and here it is not symmetrical. It is not symmetrical. Getting? चलो पुढे जाऊया. 47 पेज नंबर झालेला आहे. Now see here also some alphabets are given. 0 म्हणा किंवा O म्हणा याला. इट इज सिमेट्रिकल. याला कसंही तुम्ही कट करा, असं कट करा, असं कट करा, यू कॅन कट इट एनी वे, इट इज ऑलवेज सिमेट्रिकल. राईट? दिस इज ऑल्सो सिमेट्रिकल, दिस इज नॉट सिमेट्रिकल, दिस इज सिमेट्रिकल, दिस इज ऑल्सो नॉट सिमेट्रिकल. गेटिंग गाईज? समजते तुम्हाला? सोपं आहे. चला पुढे जाऊया. तुम्हाला काय प्रश्न आहे इथे बघा. व्हॉट द क्वेश्चन इज आस्क्ड टू यू. Determine whether the figures given below are symmetrical about one line or not. बघा. Put a line, put a tick below the picture if it is symmetrical and cross if it is not symmetrical. ठीक आहे. चला तुम्हाला काय करायचं आहे, डिटरमाइन वेदर द फिगर्स गिवन बिलो आर सिमेट्रिकल अबाउट वन लाईन ऑर नॉट. आता याला बघा, इथून बरोबर असं मधून आपण रेश मारली, देन इट इज सिमेट्रिकल. याला कसंही कट करा, आपण याला अशी कट करा, कसंही कट करा, इट इज नॉट सिमेट्रिकल. याला तुम्ही कसं कट करू शकता बघा. हियर यू कॅन कट इट लाईक दिस, इट इज सिमेट्रिकल. लाईक दिस, इट इज ऑल्सो सिमेट्रिकल. आणि लाईक दिस इट इज ऑल्सो सिमेट्रिकल. ठीक आहे. म्हणजे तुमचं हे सुद्धा काय झालं, सिमेट्रिकल झालं. दिस इज नॉट सिमेट्रिकल. त्याला कसं कट करा तुम्ही. ना दिस इज ऑल्सो सिमेट्रिकल इफ यू कट इट लाईक दिस और इफ यू कट इट लाईक दिस. अँड एच इट इज सिमेट्रिकल. जर मधून रेश मारली तरच सिमेट्रिकल होणार. असं जर उभी रेश मारली तरी सुद्धा सिमेट्रिकलच होणार आहे. गेटिंग? समजतंय? चलो आगे जाएंगे, पुढे जाऊया. सॉरी.
For each of the figure below, draw a line along which you would fold the figure to show that it is a symmetrical. It is symmetrical. तर आपल्याला फक्त रेष काढून दाखवायची इथे. Let's see. Here you can draw the horizontal vertical line. Here also vertical line. Here अशी line already तुम्हाला काढायची इथे. Then this one. Sorry. This one या can असं करा तुम्ही म्हणजे तुम्हाला symmetrical होते. Getting समजतंय? सोपं आहे. चला पुढे जाऊया. In each of the symmetrical figures given below, color the two symmetrical parts in different colors. आता याला तुम्हाला आधी symmetrical करायचं. Now काय what you need to do? You have to make a one line here. याला एक वेगळा कलर द्या, याला एक वेगळा कलर द्या. इथे सुद्धा तुम्हाला असं करा. You'll get symmetry or किंवा मग तुम्ही याला असं करा. Symmetry. Here also symmetry and here also symmetry. फक्त कलर वेगळे करायचे. याला वेगळा कलर द्या, याला वेगळा कलर द्या. Get it? Give the different color. Good. Now, the last part of your half textbook is open figure and closed figure. Open figure and closed figure. You can see the gate is closed and the fence हा जो fence आहे किंवा कुंपण आहे ते बंद आहे, right? But when the gate is open, this is open figure. This is open figure and this is closed figure. So there are many figures that are open and closed. चलो let's see. अजून कोणकोणते आहेत बघा. क्लोज फिगर तुम्हाला दिसतंय ज्याच्या चारी बाजू बंद आहेत लाईक अ मँगो quadrilateral. Here it is a pentagon. Open figure like a आपले वास किंवा आपण फुलदाणी म्हणतो लाईक दिस. समजतंय? ओपन फिगर एंड क्लोज फिगर इज इजी टू अंडरस्टैंड. चलो आगे जाएंगे. Now, can we join points A, B, C with the line that does not touch given figure? So we cannot do. Can we put no? Now here, can we join point P and F with a line that does not touch the given figure? Sorry. मला सोडून दे. चला पुढे जाऊया. Now, find the open and the closed figure from the given below. So, this is open figure, this is closed figure, this is also open figure, this is closed figure, and this is also this open figure. Observe the closed figure and open figures in the rangoli shown here. Color the rangoli. तुम्हाला color rangoli मध्ये बघा. This is closed figure, this is open figure. Closed. Then here also. समोर तुम्हाला करू शकता. इथे सुद्धा बघा. Closed, closed, closed. हे सुद्धा closed आहे. सर्व closed आहेत. समजतंय? You can do it. चला मस्त एकदम छान असं तुमचं आणि वी हॅव कम्प्लिटेड युअर हाफ ऑफ द टेक्स्टबुक, हाफ ऑफ द मॅथमॅटिक्स टेक्स्टबुक हिअर. पार्ट 1 वी हॅव कम्प्लिटेड. आता त्याच्या पुढे आपण घेणार नाही म्हणजे मॅथ्स संपवणार, बाकीचे विषय आपण घेणार आणि तुम्हाला काही टेक्स्ट वगैरे पाठवणार आहोत. ओके गाइस, चलो हॅव अ गुड डे. बाय.